आता ओपन करत आहे. सुरुवात करू आपण थर्ड प्राइज विनरच्या अनाउन्समेंट सोबत. ठीक आहे. तिसरा पुरस्कार आपल्या क्लास मधून देण्यात येत आहे. कोणाला देण्यात येत आहे? थोडा उत्साह दाखवा. अशी बसले तुम्ही, थकले का? हा, थकले तुम्ही? तिसरा पुरस्कार आपण देणार आहोत. मुलगा आणि मुलगी आहे, सांगा. चित्रानुसार कोण असू शकते तिसरा पुरस्कार? मी तर सांगणार सांगा. तिसरा पुरस्कार आपण देत आहे आरोही नावे. तिने छान आपल्या चित्राच्या माध्यमामधून दर्शवलं आहे. 4 तिने पार्टमध्ये चित्र काढलेलं आहे आणि सेव्ह द नेचर म्हणून तिने चित्र काढलेलं आहे. एका भागामध्ये तिने काढलेलं आहे की पाण्याची बचत करावी, पाणी वाचवा, पाण्याचा अपव्यय करू नका पाणी. आणि एका पार्टमध्ये तिने काढलेलं आहे की झाडाला पण वाचवा. झाड आहे तरच पाणी आहे, झाड आहे तर आपण आहे, झाड आहे तर पूर्ण जग आहे. आणि चौथ्या याच्यात तिने दर्शवलं आहे की जिकडे तिकडे प्रदूषण खूप वाढत चाललेलं आहे. फॅक्टऱ्या, गाडीचं पॉल्युशन, ग्लोबल वॉर्मिंग, हवेमध्ये पूर्ण कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढत चाललेलं आहे. ओझोन थर वगैरे कमी होऊन सूर्याचे जे ताप आहे तो वाढत चाललेला आहे. त्याच्यामुळे होणाऱ्या नुकसानामुळे आपल्यावर किती मोठा परिणाम होत आहे हे दर्शवलं आहे. आणि 4 देशात तिने दर्शवलेलं आहे की अगोदर जी लाईफ होती आपली गावातली, ग्रीनरी वाली, रस्ते मातीचे वगैरे होते, मस्त मातीचा सुगंध, घरं इतके नव्हते, घरांची संख्या, घरं बांधण्यासाठी झाडं तोडून घरं बांधत नव्हते इतके. जिकडे तिकडे आता जंगल, फॉरेस्ट कटिंग करून, प्लॉट करून, फ्लॅट स्कीम वगैरे करून जिकडे तिकडे आता जंगल करत आहे. आणि अगोदरचं तिने दर्शवलेलं आहे दृश्य की अगोदरची जी लाईफ होती, छान नदी होती, त्या नदीचं पाणी पिण्यायोग्य होतं. पण आता नदीचं पाणी पिण्यायोग्य आहे काय? आहे काय? हो की नाही? पिऊ शकतो का आपण नदीचं पाणी डायरेक्ट? जेव्हा फिल्टर होते आपल्या घरी जे NMC द्वारे पाणी येते ते सगळं केमिकलाइज फिल्टर होऊन क्लोरीन वगैरे त्यात ऍड करून नंतर आपण पितो ते पाणी. तर अगोदर निर्मळ नद्या, छान झाडं, वातावरण शुद्ध, ऑक्सिजन वगैरे शुद्ध, अशा तिने आपल्या ड्रॉइंगच्या माध्यमाने आपल्या समोर नेचरचं महत्त्व सांगितलेलं आहे. खूप असं तिचं अप्रिशिएट करण्यासारखं चित्र आणि खूप असं सुंदर तिने ड्रॉइंग कलर वगैरे करून काढलेली आहे. त्यासाठी आपण तिला इथे 3rd प्राइज देत आहे आणि 3rd प्राइज देऊन तिला सन्मानित करत आहे. प्रकाशजी गुले यांना मी तिला 3rd प्राइज, चव्हाण साहेबांना मी आमंत्रित करते की तिला 3rd प्राइजची ट्रॉफी आणि सर्टिफिकेट देऊन सन्मानित करावं. बेटा आरोही. आता आरोही आपल्या समोर आपला काहीतरी एक्सपिरियन्स सांगणार आहे. तिला कसं वाटत आहे 3rd प्राइजचं